नमस्कार. आज आपण एक अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी अक्षरशः आधुनिक भारतीय समाजशास्त्राचा पाया रचला. गोविंद सदाशिव घुरिये. एक विचार करा, एखादी संस्कृती जिचा इतिहास हजारो वर्षांचा आहे, जिथे अगणित परंपरा आहेत, प्रचंड विविधता आहे, अशा समाजासाठी एक शास्त्र, एक विज्ञान कसं बरं तयार करायचं? हे आव्हान खरंच खूप मोठं आहे, नाही का? पण 20व्या शतकात एका व्यक्तीने हेच आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी भारताच्या समाजाला समजून घेण्यासाठी एक अगदी नवा मार्ग शोधून काढला. तर सुरुवातीला आपण बघूया की भारतासाठी समाजशास्त्र कसं घडवलं गेलं आणि हे घडवणाऱ्या गोविंद सदाशिव घुरिये यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक असं का म्हणतात हेच आपण समजून घेणार आहोत. जी.एस. घुरिये हे काही फक्त एक अभ्यासक नव्हते, ते स्वतःच एक संस्था होते. त्यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक मानलं जातं. इतकंच नाही तर त्यांनी प्रभावशाली बॉम्बे स्कूलची स्थापना केली आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी समाजशास्त्राच्या अभ्यासाची दिशाच ठरवून टाकली. आता भारतासारखा इतका गुंतागुंतीचा समाज समजून घ्यायचा म्हणजे काही एकच सिद्धांत वापरून चालणार नाही हे घुरे यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी एकच उत्तर देण्याऐवजी वेगवेगळ्या साधनांचा एक संच तयार केला. आपण त्याला त्यांचं बौद्धिक टूलकिट म्हणू शकतो. चला तर मग पाहूया त्यांच्या या वैचारिक टूलकिटमध्ये नक्की कोणकोणती साधनं होती. त्यांच्या कामाचा जो मूळ पाया होता तो म्हणजे पद्धतशीर अनेकवाद. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांचा विश्वास होता की भारतासारख्या अफाट गुंतागुंतीच्या समाजाला समजून घेण्यासाठी कुठलाही एक दृष्टिकोन किंवा एकच पद्धत पुरेशी नाहीये. म्हणूनच त्यांनी अनेक पद्धती आणि दृष्टिकोन एकत्र आणून वापरले. त्यांच्या टूलकिटमधलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन होतं भारतविद्या म्हणजेच इंडोलॉजी. म्हणजे काय तर प्राचीन हिंदू धर्मग्रंथ, महाकाव्य, स्मृती या सगळ्यांचा अभ्यास. आता गंमत बघा, त्यांची स्वतःची पार्श्वभूमी ब्राह्मण होती आणि संस्कृतचं शिक्षणही झालं होतं. त्यामुळे त्यांचा असा ठाम विश्वास होता की आज लोकांचं वागणं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या प्राचीन ग्रंथांमध्ये दडलेल्या मूल्यांच्या मुळाशी जायलाच हवं. त्यांचं दुसरं साधन होतं विसरणवाद किंवा डिफ्युजनिझम. म्हणजे संस्कृती एका जागेवरून दुसऱ्या जागी कशी पसरते, वेगवेगळ्या संस्कृती एकमेकांत कशा मिसळतात आणि एकमेकांना कशा स्वीकारतात याचा अभ्यास. यामुळे होतं काय तर स्थानिक छोट्या संस्कृती आणि एक मोठी संपूर्ण भारतात पसरलेली परंपरा यांच्यातलं नातं कसं आहे हे स्पष्ट होतं. आणि तिसरं साधन राष्ट्रवाद. पण थांबा, हा काही राजकीय सीमांचा राष्ट्रवाद नव्हता. नाही, घुरिये यांचा जोर होता तो भारताच्या सांस्कृतिक एकतेवर. त्यांचं म्हणणं होतं की भारत राजकीयदृष्ट्या एक देश व्हायच्या खूप आधीपासून एक सांस्कृतिक सभ्यता म्हणून अस्तित्वात होता आणि त्यांचं काम होतं या प्रचंड विविधतेमध्ये लपलेले ते समान सांस्कृतिक धागे शोधून काढणं. ठीक आहे, तर ही झाली त्यांची साधनं. पण मग प्रश्न येतो की त्यांनी हे टूलकिट प्रत्यक्षात वापरलं कसं? चला बघूया. जात, जमाती आणि ग्रंथ यांसारख्या गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांनी याचा कसा उपयोग केला. त्यांच्या या विसरणवादाच्या सिद्धांताच्या केंद्रस्थानी दोन संकल्पना आहेत. एक म्हणजे लघु परंपरा आणि दुसरी बृहद परंपरा. आता लघु परंपरा म्हणजे काय तर स्थानिक लोकसंस्कृती, गावागावातल्या श्रद्धा, देवता. आणि या उलट बृहद परंपरा म्हणजे उच्चभ्रूवर्गाची, संस्कृतवर आधारलेली आणि संपूर्ण भारतभर पसरलेली हिंदू मूल्य. घुरे यांच्या मते भारतीय इतिहासात काय झालं तर या लघु परंपरा हळूहळू मोठ्या बृहत परंपरेमध्ये सामावून घेतल्या गेल्या. हा एक प्रवास होता. सुरुवात होते सांस्कृतिक संपर्कातून, मग एकमेकांकडून काही गोष्टी स्वीकारल्या जातात आणि शेवटी त्या पूर्णपणे एकरूप होतात, ज्यालाच ते भारतीयीकरण म्हणतात. आणि याच सिद्धांताचा वापर त्यांनी एका खूपच वादग्रस्त विषयावर केला, तो म्हणजे भारतातील आदिवासी समुदायांचं स्थान. त्यांचा सात्मीकरणाचा सिद्धांत काय सांगतो की सगळ्याच लहान संस्कृती मोठ्या संस्कृतीत विलीन होतात. याच तर्कानुसार त्यांनी आदिवासींना मुख्य प्रवाहापासून वेगळं न मानता त्यांना मागासलेले हिंदू असं संबोधलं. अर्थात हे विधान खूपच वादग्रस्त ठरलं, पण त्यांच्या सिद्धांतानुसार आदिवासी हे बृहत परंपरेत सामावले जाण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग होते. बरं, मग ह्या सगळ्या अभ्यासामागे, ह्या सगळ्या सिद्धांतांमागे त्यांचं अंतिम ध्येय तरी काय होतं? तर ते होतं एकात्मिक भारतीय संस्कृतीची एक व्याख्या करणं. खरं तर घुरिये यांच्या संपूर्ण कामामागे एक राष्ट्रवादी विचार होता. त्यांना हेच सिद्ध करायचं होतं की वरवर कितीही वांशिक, प्रादेशिक किंवा भाषिक विविधता दिसली तरी भारताच्या मुळाशी एक खोल सांस्कृतिक एकता आहे
आणि हे महत्त्वाचं का होतं? कारण हे त्या काळातल्या ब्रिटिश राजवटीचा फोडा आणि राज्य करा या धोरणाला दिलेलं एक सडेतोड बौद्धिक उत्तर होतं. मग ही सांस्कृतिक एकता पसरली कशी? तर इथे त्यांनी ब्राह्मणांना एक खूप महत्त्वाची भूमिका दिली. त्यांच्या विश्लेषणानुसार ब्राह्मण हेच ग्रंथ आणि विविध विधींच्या माध्यमातून ही मूल्य आणि परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवणारे मुख्य वाहक होते. तर आपण घुर्ये यांचं काम पाहिलं, त्यांचा दृष्टिकोन समजून घेतला. पण आता या शेवटच्या भागात आपण त्यांच्या या वारसाचं एक संतुलित मूल्यांकन करूया. म्हणजे त्यांच्या कामावर टीकाही झाली, ती काय होती तेही पाहूया. घुरे यांनी भारताच्या एकतेचं एक मोठं चित्र नक्कीच उभं केलं. पण हे चित्र खरंच परिपूर्ण होतं का? त्यांच्यावर अनेक बाजूंनी टीका झाली. एक म्हणजे त्यांच्या विश्लेषणावर उच्च जातीय, विशेषतः ब्राह्मणी विचारसरणीचा प्रभाव होता असा आरोप झाला. दुसरं म्हणजे त्यांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप जास्त हिंदू केंद्रित होता, ज्यात अल्पसंख्यक आणि इतर परंपरांकडे एक प्रकारे दुर्लक्ष झालं. आणि तिसरी महत्त्वाची टीका म्हणजे त्यांनी लोकांच्या प्रत्यक्ष अनुभवांपेक्षा, त्यांच्या जगण्यापेक्षा प्राचीन ग्रंथांनाच जास्त महत्त्व दिलं. पण या सगळ्या टीकेनंतरही त्यांच्या संपूर्ण कामाचं सार त्यांच्या एका प्रसिद्ध वाक्यात मिळतं. ते म्हणाले होते, पुराणकथांशिवाय समाजशास्त्र मुळांशिवाय आहे आणि समाजशास्त्राशिवाय पुराणकथा निरर्थक आहेत. याचा सरळ अर्थ असा की जर भारताच्या समाजाला खरंच समजून घ्यायचं असेल तर त्याच्या सांस्कृतिक आणि पौराणिक मुळांना सोडून पुढे जाताच येत नाही. आणि जाता जाता हा एक प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. घुर्ये यांच्या कामातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे कोणताही देश आपल्या भूतकाळाची गोष्ट, आपली कहाणी जशी सांगतो त्याच पायावर त्याचा वर्तमान आणि भविष्यकाळ उभा राहत असतो.